काय कॅबिनेटमध्ये डिसिजन घेतलं होतं आणि माननीय राज्यपाल महोदयांकडून ते आपण त्यांच्या तोंडातून बोलवून घेतलं होतं, ते सरकारने फसवेगिरी केली। या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावंच लागेल आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न नुसतं त्यांचे जप्तीपर्यंत नाही, त्यांचं कर्ज माफ तुम्ही जे घेण्याचं धोरण तुम्ही आखलं होतं ते पूर्ण करणार काय, हा माझा मुद्दा आहे। आणि त्यांच्या जमिनी लिलाव करता येणार नाही तुम्हाला एकदा कॅबिनेटने डिसिजन केल्यानंतर। आणि ज्या पद्धतीने जे कार्य चाललेलं आहे, शेतकऱ्यांची चेष्टा चाललेली आहे, ते सरकार थांबवेल का? आताच कोरेप्पांनी आणि नानाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे बँकेला तशा प्रकारच्या जप्ती आदेशाला आम्ही थांबवायला सांगू। जयंतराव पाटील साहेब महोदय, सन्माननीय विनय कोरे साहेबांनी जो प्रश्न विचारला त्यात स्पेसिफिक त्यांनी विचारलेलं की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी हा निर्णय झाला, मंत्रिमंडळाचा निर्णय झाला की त्यानंतर आता फक्त आपण बजेटरी प्रोव्हिजन करायची आहे, याच्यात पुन्हा मंत्रिमंडळापुढे माननीय मंत्री महोदय आपण जाण्याची आता आवश्यकता नाही। नियोजन विभागाने काय म्हटलं, वित्त विभागाने काय म्हटलं हे इमटेरियल आहे। एकदा मंत्रिमंडळाने द्यायचा निर्णय केला, तशी घोषणा झाली की सरकारचा निर्णय झाला म्हटल्यावर ती जी प्रोव्हिजन 300 कोटीची आहे ती आपण पुढच्या पुरवणी मागण्यांमध्ये करणार का, हा एक प्रश्न। रिझर्व्ह बँकेचा दाखला वगैरे रिझर्व्ह बँक कधीच म्हणत नाही की आमची, आता केंद्र सरकारने ज्यावेळी पवार साहेबांनी शेतीला कर्जमाफी दिली त्यावेळी सरकारी तिजोरीतून दिली, बँकेकडून नाही। म्हणून ही आपल्या सरकारने आता इतकं आपण दातृत्व दाखवलेलं आहे महाराष्ट्रभर, तर मला वाटतं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनय कोरे साहेबांच्या प्रश्नातला मुद्दा हा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्तीसाठी हे 300-350 कोटीची रक्कम आहे ती उद्याच्या जुलैच्या अधिवेशनात आपण मंजूर कराल काय? अध्यक्ष महोदय, मी आता सांगितलं की व्याजाची तरतूद त्यावेळेस केली नव्हती, त्याच्यामुळे कॅबिनेटचा निर्णयाची गरज आहे आपल्याला आणि बँकेला आम्ही थांबायला सांगतो म्हणलो ना जप्तीला। काय सांगितलं ना मला पाटील साहेब, व्याजाची रकमेला आपल्याला परवानगी घ्यावी लागेल, कारण आपण परवानगी जी दिली होती हो मुद्दल देतो आम्ही व्याजासहित। ठीक आहे, घेतो, करून घेतो साहेब। ठीक आहे, लक्षवेधी क्रमांक 8। धन्यवाद अध्यक्ष महोदय। लक्षवेधी क्रमांक 8 सकाळच्या स्पेशल सिटिंग मधली 8 लक्षवेधी क्रमांक 8 मंत्री महोदय 8 नंबर लक्षवेधी क्रमांक 8 लक्षवेधी क्रमांक 8 सकाळच्या स्पेशल सिटिंग मधली सर वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, जळगाव जिल्हा बँकेच्या संदर्भातली ही लक्षवेधी आहे। अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना ही विनंती आहे की गेल्या 50 वर्षापासून जे व्यवहार शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेमध्ये चाललेले होते की गाव हे माझ्या मतदारसंघात आहे पण त्याची जमीन ही दुसऱ्या जिल्ह्यात आहे, आता हे 50 वर्षापासून चालत आलेला असताना अचानक जिल्हा बँकांनी ह्या वर्षापासून गाव ह्या मतदार जिल्ह्यात आहे पण जमीन त्या जिल्ह्यात असल्या कारणाने नाबार्ड आणि आरबीआयचं नाव दाखवून ह्या वर्षापासून त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप बंद केलं। दुसरा एक प्रश्न माझा मंत्री महोदय आपल्याला आहे की आतापर्यंत जरी सोसायटी अनिष्ट तफावत मध्ये असेल तरी सोसायटीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज वाटप व्हायचं, परंतु ह्या वर्षापासून जिल्हा बँकेने असा निर्णय घेतला की थेट शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं। मग अध्यक्ष महोदय, तिथं असलेला जो सचिव आहे की ज्याचं जाय वर्गणीच्या माध्यमातून पेमेंट होतं, याला आता जाय वर्गणी सुद्धा मिळायला तयार नाही, मग त्या सचिवांचं पेमेंट आपण करणार आहात का? जर का आपण हद्दवाढ जी आहे, हद्द जी तिकडच्या बाजूची आहे, मग आपल्याला एक निर्णय, मग 50 वर्ष आपण चूक केलेली आहे का? आता आपण तो निर्णय या ठिकाणी घेणार का? नाही तर मग आम्हाला सांगा की आमचे घर त्या जिल्ह्यात टाका किंवा ती जमीन महसूल विभागाकडून आमच्या ह्या मतदारसंघात आणा। असे 3 स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय माझे मंत्री महोदयांना आहेत, परंतु कुठल्याही परिस्थितीत
त्या शेतकरी बांधवांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावं अशी विनंती. अध्यक्ष महोदय, आताच पाटील साहेबांनी विचारलेला प्रश्न जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा हा प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या मागण्याची आदर्श उपविधी बँकेच्या कार्यक्षेत्र जळगाव जिल्ह्यापुरतेच मर्यादित आहे. भारतीय रिझर्व्ह बँक यांच्याकडून बँकेस प्राप्त झालेल्या परवान्यामध्ये जळगाव जिल्हा बँकेचे कार्यक्षेत्र फक्त जिल्हा जळगावपुरतं सीमित आहे. त्यामुळं बँकेस कार्यक्षेत्राबाहेर कर्ज देणे नियमबाह्य होईल. अशा प्रकारची त्याच्यामध्ये अट असल्यामुळं ठीक आहे, बाहेर जिल्ह्यातल्या कर्जदाराला त्या जिल्ह्यातली बँक कर्ज देऊ शकत नाही. जेणेकरून त्याच्यामध्ये पीक विम्याचा प्रश्न आला. आज बँका बऱ्याचशा तपासण्या करत असताना रिझर्व्ह बँक त्या माणसाच्या नावाने ऑनलाईन केल्यामुळे एका ठिकाणी 2 माणसाला कर्ज घेता येते. 8 पर्यंत जप्तीच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी येत असतात. जमीन इकडं, कर्ज वाटप इकडं आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कारवाई करायची असेल तर कार्यक्षेत्र येत नाही. त्याच्यामुळं या बाकीच्या लोकांना आपल्याला कर्ज देता येत नाही. चला पुढे जाऊया. आता झालं, उत्तर दिलं. या शेतकरी बांधवांचा विषय. अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, मग तुम्ही आजपर्यंत 50 वर्ष जे कर्ज वाटप केलं ते नाबार्ड आणि आरबीआयचे नियम धाब्यावर ठेवून वाटलं का? जर ते असेल तर ती चूक सरकार मान्य करणार का? ती मान्य करून शेतकऱ्यांचं पोट भरणार नाही. ही जी काही चूक आहे याच्यात आपण काय दुरुस्ती करणार का यांच्यावर कायमस्वरूपी अन्याय करणार? दुसरा प्रश्न माझा होता की जी आता बँक ह्या वर्षापासून थेट शेतकऱ्यांना कर्ज वाटप करते आहे तर त्या सोसायटीच्या सचिवांची जबाबदारी सहकार विभाग घेणार का? कारण मोठे विषय इशू हे पूर्ण जिल्ह्यामध्ये तयार झालेले आहेत. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण शेतकऱ्यांच्या हिताचं उत्तर द्यावं. जळगाव जिल्ह्यातील DCC बँकेच्या पीक कर्ज वाटपाच्या प्रश्नाबाबत सहकार विभागाचे अधिकारी नाबार्ड यांची तातडीनं बैठक घेऊन याच्यात मार्ग आम्ही काढायचा प्रयत्न करू. लक्षवेधी क्रमांक 2 रेग्युलर सिटिंग मधली कोण आहे? अध्यक्ष महोदय, मंत्री माझ्या मतदारसंघातील रिंगणगाव तालुका एक मिनिट, लक्षवेधी पुकारा. पहिली लक्षवेधी क्रमांक 2 पुकारा. लक्षवेधी क्रमांक 2. थांबा, कोण आहेत मंत्री? 2 ला कोण आहेत? ठीक आहे, मंत्री येतात, 3 घेऊ आपण तोपर्यंत. लक्षवेधी क्रमांक 3 अमित साटम. क्रमांक 3 दाबा ना, दाबा. अध्यक्ष महाराज, लक्षवेधी क्रमांक 3 महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, DN नगर येथे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या ट्रान्समिटिंग स्टेशनमुळे त्याच्या अवतीभोवतीच्या परिसरातील DN नगर आणि गुलमोहरच्या परिसरातील पुनर्विकासावरती निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे सदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठी माणूस राहत असून, मध्यमवर्गीय माणूस राहत असून अनेक बिल्डिंग्स या 1970, 80 आणि 90च्या दशकामध्ये तयार झाल्या असून आता त्या मोडकळीस आलेल्या असून त्या ठिकाणी बिल्डिंगला C1 ची नोटीस येऊन सदर मध्यमवर्गीय कुटुंबांना रस्त्यावर येण्याची वेळ आलेली. अध्यक्ष महाराज, सदर लक्षवेधी ही मागच्या अधिवेशनामध्ये ही मांडली होती. त्यावेळेला DN नगर येथील एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेले टॉवर्स अन्यथा शिफ्ट करून सदर परिसरामध्ये रिलीफ देण्याचा त्या ठिकाणी शासनाने कबूल केलं होतं आणि पुढच्या अधिवेशनाच्या आधी म्हणजे या अधिवेशनाच्या आधी सदर प्रक्रिया पूर्ण होईल असं म्हटलं होतं. आता उत्तरामध्ये शासनाने असं म्हटलेलं आहे की DN नगर येथील ट्रान्समिशन टॉवर शिफ्ट करण्याकरता 2 पर्याय हे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला सुचवलेले असून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने त्याची मंजुरी दिल्याच्या नंतर ते शिफ्ट करण्यात येतील. अध्यक्ष महाराज, माझे 2 स्पेसिफिक प्रश्न असे आहेत. 2 पर्याय सुचवणं म्हणजे हा प्रश्न सुटणार नाही. अध्यक्ष महाराज, पर्याय सुचवल्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची टीम येणार, त्याची टेक्निकल फिजिबिलिटी करणार
आणि त्याची टेक्निकल फिजिबिलिटी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते आपलं अप्रुव्हल देणार, त्याच्यानंतर ते टॉवर शिफ्ट होणार. या संपूर्ण प्रक्रियेला खूप मोठा कालावधी लागणार अध्यक्ष महाराज. माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की येत्या 6 ते 8 महिन्यामध्ये DN नगरच्या जमिनीवर असलेले टॉवर्स हे अन्यथा शिफ्ट करून त्या ठिकाणी असलेल्या पुनर्विकासाला रिलीफ देणार का? आणि माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जर पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये सदर प्रक्रिया शासन केंद्र शासनाशी बोलून पूर्ण करू शकले नाही तर DCR मध्ये बदल करून फ्लोटिंग FSI ची पॉलिसी आणून सदर ठिकाणी त्याच्या पुनर्विकासाला रिलीफ देणार का? असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अमित साटम साहेबांनी जो एव्हिएशनच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडी त्यांना माहिती देऊ इच्छितो की 18 फेब्रुवारी 2025ला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या समवेत या संदर्भात बैठक झाली. 18 फेब्रुवारी 2025लाच मुख्य सचिव नवी 1 यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाला पत्राद्वारे कळवलं की आमच्याकडे 2 पर्यायी जागा आहेत, त्याच्यामध्ये ही सिस्टीम जर आपण शिफ्ट केली तर लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीचा रिलीफ मिळणार आहे. आणि आता सन्मान्य अध्यक्ष महोदय, परिस्थिती अशी आहे की ह्या दोन्ही जमिनीचे प्रस्ताव हे एव्हिएशन अथॉरिटीकडे दिल्लीला गेलेले आहेत. आणि आजची त्याच्यातली अजून एक पुढे गेलेली बाब अशी आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं एव्हिएशन मिनिस्टरशी चर्चा झालेली आहे. ते देखील या गोष्टीसाठी सकारात्मक आहेत. आणि म्हणून अमित साटम साहेबांनी जी मागणी केली की 8 महिन्याच्या आत हे शिफ्ट होईल का, तर ते नक्की शिफ्ट करण्याची भूमिका शासनाकडनं घेतली जाईल. आणि दुसरा मुद्दा त्यांनी असं मांडला की 8 महिन्यामध्ये जर झालं नाही तर फ्लोटिंग FSIच्या बाबतीमध्ये शासन निर्णय घेईल का. 8 महिन्याच्या आतमध्ये हे जर झालं नाही तर त्या संदर्भामध्ये देखील सकारात्मक विचार शासन नक्की करेल. वरुण सरदेसाई. हा अत्यंत एक महत्त्वाचा विषय आहे फनेल झोन संदर्भात आणि एअरपोर्ट अफेक्टेड रिजन संदर्भात. विलेपार्ले, कलिना, कुर्ला या सगळ्या संदर्भात गेल्या 2-3 महिन्यापूर्वी या सरकारने फनेल झोनमध्ये रिडेव्हलपमेंटची पॉलिसी आणली. या पॉलिसीच्या माध्यमातून हाईट रिस्ट्रिक्शनमुळे जो पूर्ण FSI कन्झ्युम करता येत नाही त्याला TDR मध्ये कन्वर्ट करता येईल का अशी तिकडच्या नागरिकांची मागणी होती. आम्ही पेपरामध्ये वाचलं की तशीच पॉलिसी आणली आहे. पण वस्तुस्थिती जेव्हा वाचली तेव्हा असं लक्षात आलं की ती पॉलिसी अशी आहे की जर तुमचा बेस FSI 1 जर कन्झ्युम झाला नसेल तर 1 पेक्षा जितका कमी उरलेला असेल तेवढाच TDR मध्ये कन्वर्ट करता येईल. पण जर आपण मूळ परिस्थिती विलेपार्ले, कुर्ला, अंधेरी, चांदिवली या सगळ्या भागातली बघितली तर 1 FSI तर कन्झ्युम झालाच आहे. त्याही पलीकडे जाऊन आता रोडच्या सेटबॅकमुळे तो प्लॉट अजून छोटे झाले. त्यामुळे कुठे आता FSI 1.2 झालाय, 1.4 झालाय आणि त्यामुळे जो तुम्ही TDRचा इन्सेंटिव्ह देताय त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. आणि म्हणून ज्या इच्छाशक्तीने शासनाने ही पॉलिसी आणली त्याच्या माध्यमातून एकाही या सगळ्या फनेलग्रस्त लोकांचा पुनर्विकास होऊ शकत नाही. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की जो पूर्ण FSI मिळू शकतो, जसा प्रोजेक्ट अफेक्टेड वेगवेगळ्या लोकांना उर्वरित आपण TDR म्हणून कन्वर्ट करतो तसा बेस FSI 1 न धरता जो मुंबई सबअर्बनमध्ये 2.7 आहे जितका उरतो तो सगळाच आपण त्यांना खुल्या मार्केटमध्ये TDR म्हणून विकू देणार का, ज्याच्या माध्यमातून जर त्यांनी तो विकला त्याच्या माध्यमातून जे पैसे येतील त्याच्यातून ते स्वतःची रिडेव्हलपमेंट करू शकतील. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी स्पष्टपणाने असं सांगितलं की एव्हिएशनशी संबंधित हा विषय असल्यामुळं या संदर्भातल्या 2 जागा या अथॉरिटीला कळवलेल्या आहेत. आणि याच्यावर अमित साटम साहेबांनी जे सांगितलं की 8 महिन्याच्या मुदतीमध्ये जर झालं नाही तर याच्यामध्ये फ्लोटिंग FSIची पॉलिसी आपण इन्क्लूड करणार का. त्याच्यावर मी असं सांगितलं की त्याच्यामध्ये देखील आपण नक्की सकारात्मक विचार करू. परंतु सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई साहेबांनी जे सांगितलं फनेलमध्ये जे निर्बंध आलेले आहेत ते कशामुळे निर्बंध आलेले आहेत तर हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन इक्विपमेंट जे लावलेलं आहे त्याच्यामुळे फनेलमुळे हे सगळं बाधित झालेलं आहे. जर अशा पद्धतीचं हे शिफ्टिंगच झालं तर मला असं वाटतं की दुसरी कुठचीही पॉलिसी आणण्याची काही आवश्यकता नाही. वरुण एक मिनिट अध्यक्ष महाराज, सदर विषय आणि सदर लक्षवेधी ही स्पेसिफिक एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्समिटिंग अँड रिसिव्हिंग स्टेशनच्या संदर्भातली आहे.
त्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर सकारात्मक दिलेलं आहे. सन्माननीय सदस्य सरदेसाई साहेब जो विषय मांडतायत तो फनेल झोनचा विषय आहे. विलेपार्ले, कुर्ला आणि आजूबाजूच्या परिसरातला फनेल झोनचा विषय आहे. त्या फनेल झोनचा विषय हा वेगळा आहे, तो हा नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की सदर विषय हा इंडिपेंडेंटली पण मी ठरवत नाहीये. मी ठरवत नाहीये. एक मिनिट अध्यक्ष महाराज मला बोलू द्या. माझं पूर्ण झालेलं नाहीये. मंत्री ऐका अध्यक्ष महाराज मंत्री महोदय उत्तर देतात. पूर्ण झालेलं नाहीये. सीएम साहेब उत्तर देतील. सीएम साहेब उत्तर. माझं पूर्ण झालं नाहीये ना. मला कंप्लीट करू द्या ना अध्यक्ष. माझा हरकतीचा मुद्दा आहे. माझा हरकतीचा मुद्दा आहे. हरकत आहे ना माझी. हरकत आहे. बसा ना साटम साहेब. अध्यक्ष महाराज ऐका तर एक मिनिट. अध्यक्ष महाराज माझा मुद्दा अध्यक्ष महाराज मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या टॉवरमुळे जे निर्बंध आहेत आता त्याचा स्पेसिफिक उत्तर शासनाने दिलं पाहिजे. कारण तो विषय मागच्या लक्षवेधीमध्ये सुद्धा 3 महिन्यापूर्वी गेला होता. आता परत त्याच्यामध्ये फनेल जोडून तो पूर्णपणे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होऊ नये. फनेलचा विषय हा पूर्णपणे विलेपार्ले, सांताक्रूज त्याचं टेक्निकॅलिटी वेगळी आहे, त्याचे ऍप्लिकेशन्स वेगळे आहेत आणि त्याचं शासनाने सोल्युशन दिलं आहे ते वेगळं आहे. आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत. तो एक FSI पूर्ण होणार नाही हे आमचंही मत आहे. त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे हे आमचं मत आहे. बट दॅट सब्जेक्ट इज डिफरंट. हा सब्जेक्ट तो नाही. आणि त्यामुळे माझी मंत्री महोदयांना ही विनंती आहे की त्यांनी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या ट्रान्समीटर स्टेशन आमच्या विषयाला न्याय मिळाला पाहिजे. तो डायव्हर्ट करू नये. आमच्या विषयाला न्याय मिळाला पाहिजे. तो डायव्हर्ट करू नये. आणि त्यामुळे तो विषय वेगळा मांडावा ना. त्याच्यामध्ये आम्ही बोलू ना. त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत ना. तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत ना. पण तो विषय वेगळा आहे ना. तुम्ही डायव्हर्ट करताय ना विषय आपण डायव्हर्ट करताय ना. सन्मान्य सदस्य उपमुख्यमंत्री साहेब उत्तर देतील. उपमुख्यमंत्री साहेब उत्तर देतील. श्रीमती मनीषा चौधरी. सन्मान्य मंत्री महोदय इकडे आहेत. सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा आहेत. अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये एअरपोर्ट अथॉरिटीचे रडार आहेत आणि हे जे टॉवर आहेत ह्यामुळे थांबा ना अध्यक्ष महोदय. लोकांचा जीवना मरणाचा प्रश्न आहे. जरा थांबा ना. मला डिस्टर्ब करू नका. अध्यक्ष महोदय 1 किलोमीटर रेडियस मध्ये हाईट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे गेले 2020 पासून लोकांना अध्यक्ष महोदय हाईट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे ज्या बिल्डिंगला IODCC येऊन सुद्धा ज्या डिमॉलिश केलेल्या बिल्डिंग आहेत असे हजारो लोक घराशिवाय आज बाहेर आहेत. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानते का दिल्लीला दर वेळेला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी जे जे डिमांड केले त्या सर्वाचा पुरवठा माझ्या सरकारने केलेला आहे. अध्यक्ष महोदय माझ्या सरकारने त्याला 40 एकर जागा गोरायला दिलेली आहे. माझ्या सरकारने ते रडार ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्याने 87 करोड रुपये मागितले. ते सुद्धा माझ्या सरकारने मान्य केलेले आहेत. अध्यक्ष महोदय आज लोकांचा जीवना मरणाचा प्रश्न झालेला आहे. मी सरकारला विनंती करते की गेल्या अधिवेशनात आपण मला आश्वासन दिलेलं होतं की 1 महिन्याच्या अगोदर आम्ही तुमची मीटिंग घेऊन आम्ही तुम्हाला न्याय देऊ. मी सरकारकडे न्याय मागते, मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागते, उपमुख्यमंत्र्यांकडे न्याय मागते. 10,000 लोक आज घराविना भाड्याविना बाहेर राहत आहेत. माझं सरकारला विनंती आहे नायडू साहेबांना सांगा
की तुम्ही एकदा या आणि आमच्या दहिसरच्या लोकांच्या व्यथा ऐका. माझी सरकारला हात जोडून विनंती आहे की आम्हाला न्याय पाहिजे, की आज तुम्ही हे जे रडार आहेत ते तिकडे गोराईला ट्रान्सफर करा आणि जोपर्यंत तुम्ही हे परमिशन सँक्शन केल्यानंतर तातडीने आम्हाला परमिशन द्या, जेणेकरून एका दिवसामध्ये 30-50 माळ्याचे टावर चालू होणार नाही. पण लोकांना दिलासासाठी द्यावा असं मी दोघांकडनं विनंती करते. आणि नायडू साहेबांना काय हवं आहे सर्व काही सरकारने मान्य केलेलं आहे, पण नायडू साहेब हे फक्त कॅबिनेटमध्ये का सँक्शन करत नाही ह्याचं मला उत्तर पाहिजे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अमित साटम, मनीषाताई चौधरी, पराग आळवणी आणि वरुण सरदेसाई यांनी या ठिकाणी जो दहिसर आणि जुहू यामधला जो हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन टावर जो आहे तो हटवण्यासंदर्भात अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे. आणि या बाबतीमध्ये सन्माननीय मंत्री उदय सामंत यांनी झालेली सगळी घटनाक्रम आणि पार्श्वभूमी देखील या ठिकाणी सांगितली आहे. केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांना देखील या बाबतीमध्ये पत्र व्यवहार केला आणि त्यांनी देखील यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. दहिसरमध्ये देखील आपण त्यांना जागा देतो आहे, जे पैसे लागत आहेत तेही आपण मंजूर केलेले आहेत. जुहूमध्ये देखील अमितजी त्यांची टीम येते आहे आणि त्यांची टीम तिथलं जागेची नियोजन आणि योग्यता तपासून बघून त्यांनाही आपण आपल्या शासनाच्या वतीने आश्वासन दिलेलं आहे की बाबा जागा आणि जे काही खर्च येणार आहे तो आपण त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत. आणि याची तर दहिसरचं जे आहे शिफ्टिंगचं गोराईमध्ये आपण त्यांना ऑलरेडी जागा दिलेली आहे. आता यामध्ये मी स्वतः आणि आता मुख्यमंत्री महोदय देखील, मी जेव्हा 2024ला देखील पत्र दिलं, आता देखील पत्र व्यवहार त्यांच्याबरोबर केलेला आहे आणि याच्या बैठका देखील सुरू आहेत. 18 फेब्रुवारीला देखील चेअरमन एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांची समोर बैठक झाली, आपल्या अपर मुख्य सचिव नगरविकास 1 त्यांची झाली. आणि त्यानंतर मार्च 2025ला देखील या ठिकाणी बैठक झालेली आहे. आणि 8 एप्रिल 2025ला आयुक्त मुंबई महापालिका यांनी पत्रान्वये केंद्रीय सचिव नागरी उड्डाण मंत्रालय यांना देखील यांच्याशी संवाद आणि पत्रव्यवहार केलेला. आणि असे हे आतापर्यंत आपण 30 जूनला देखील या ठिकाणी जुहू येथील रडार मोजे मड येथे उपरोक्त 2 जमिनीवर रडार शिफ्टिंगसाठी व्यवहार्यता तपासून पुढील कार्यवाही करण्याबाबत मुंबई महापालिकेने देखील आणि आपल्या नगर विकास विभागाने देखील पत्राद्वारे आपण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला कळवलं आहे. आणि त्यामुळे हे सगळं आता पॉझिटिव्ह आहे. अगदी 60 महिने अमित साटम म्हणाले की याच्यामध्ये हे सर्व काम झालं पाहिजे. मला वाटतं त्याच्यापूर्वी अगोदरच हे काम होईल, कारण मी देखील आणि मुख्यमंत्री महोदय देखील यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. राममोहन नायडू यांच्याशी देखील फक्त पत्रव्यवहार न करता स्वतः यासाठी ज्याची किती गरज आहे आणि तिथे पुनर्विकास जो रखडलेला आहे त्यामुळे लोकांचा जीविताशी हा प्रश्न निगडीत असल्यामुळे आणि हजारो लाखो लोकांचा हा प्रश्न आहे, त्यामुळे यामध्ये सरकार पूर्णपणे मनीषाताई गंभीर आहे, तुम्हाला माहीत आहे यामध्ये, आणि आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा करतो आहे. मला वाटतं आता हे अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे अध्यक्ष महोदय, त्यामुळे हे काम लवकर होईल. आणि ते आता तो प्रस्ताव जो आहे तो कॅबिनेट मध्ये जाईल आणि कॅबिनेटची त्याला मंजुरी झाल्यानंतर हा निर्णय होईल. दुसरा एक विषय जो इथे फनेल झोनबाबत देखील त्या भागातले सगळेच आमदार सातत्याने या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत असतात आणि फनेल झोनमुळे या ठिकाणी हाईट रेस्ट्रिक्शनमुळे त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही इमारती आहेत त्यांचा पुनर्विकास रखडलेलाही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हा पुनर्विकास रखडला, मग काय त्याचं मग हाईट रेस्ट्रिक्शन असल्यामुळे कोणी डेव्हलपर येत नाही, कारण ते फिजिबिलिटी आणि त्याची व्हायबिलिटी नाही होत. आणि त्यामुळे त्या ठिकाणी देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण हे फनेल झोन मध्ये असलेले जे काही
इमारती आहेत त्याचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे. तुम्ही जो मगाशी विषय मांडला तो हा प्रश्नाच्या बाहेरचा आउट ऑफ स्कोप आहे, पण या ठिकाणी जिव्हाळ्याचा मुंबईकरांचा प्रश्न आहे म्हणून मी स्वतः या ठिकाणी उत्तर देतो आहे की यामध्ये देखील सरकार सकारात्मक आहे आणि त्यामध्ये असा एक मार्ग आम्ही काढलेला आहे की या बाबतीमध्ये बेसिक FSIवर जो काही मार्केटमध्ये TDR आपण देऊन मार्केटमध्ये त्याची विक्री करून त्याचं बांधकाम यामध्ये करता येईल. तर त्याच्यात सजेशन ऑब्जेक्शनमध्ये बेसिकच्या ऐवजी पोटेन्शियलवर TDR ची मागणी झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचबरोबर प्रीमियम जे आहे आपण या बाबतीमध्ये 50% प्रीमियम केलेलं आहे अध्यक्ष महोदय. त्यामध्ये त्या म्हणजे आपण जे रिलॅक्सेशन पाहिजेत या फनेल झोनमध्ये असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी जे काही रिलॅक्सेशन दिले पाहिजे किंवा आम्ही देता येतील, म्हणजे अगदी आउट ऑफ वे जाऊन शेवटी एकच आहे की पुनर्विकासाचा जो मार्ग आहे तो मोकळा झाला पाहिजे, यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. आणि या बाबतीमध्ये जे संबंधित आमदार आहेत त्यांच्याबरोबर देखील एक चर्चा करू, कारण बेसिकवर का पोटेन्शियलवर या बाबतीमध्ये देखील आपल्याला थोडा स्टडी करून यामध्ये जे काही म्हणजे आपल्याला शेवटी त्या इमारतींचा पुनर्विकास हा महत्त्वाचा आहे आणि पुनर्विकासाबाबतीमध्ये सरकार गंभीर आहे आणि यामध्ये नक्कीच या सकारात्मक आपण निर्णय घेऊ. आणि या लाखो लोकांचा जो पुनर्विकासाचा पहिल्यांदा आपण फॉर्म्युला बनवलेला आहे. आतापर्यंत आपण लोकांची जमीन घेतो त्याला TDR देतो, पण आता लोकांची जमीन लोक यूज करणार आहेत तिथे पुनर्विकासासाठी, तर त्यामध्ये TDR देण्याची भूमिका सरकारने पहिल्यांदा घेतलेली आहे. ही पॉलिसी आपण पहिल्यांदा घेतोय. फक्त त्याची अजून जी काही फिजिबिलिटी आणि जे काही म्हणजे व्यवहार्यता आहे की हे प्रकल्प जे आहेत हे झाले पाहिजे, कारण हाईट रेस्ट्रिक्शन असल्यामुळे येणाऱ्या अडचणी ज्या आहेत या अडचणी कशा दूर करता येतील या बाबतीमध्ये पुन्हा एकदा एक आपण बैठक घेऊ आणि त्यामध्ये देखील. आणि हे दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत कारण दोन्हीकडे पुनर्विकास रखडलेला आहे, त्यामुळे सरकार या बाबतीमध्ये गांभीर्याने निर्णय घेईल. लक्षवेधी क्रमांक 1. प्रमाणे सन्माननीय अध्यक्ष महोदय, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी लक्षवेधी मांडलेली आहे. जरी नाशिक महानगरपालिकेच्या निगडीत हा विषय असला तरी हा विषय पूर्ण राज्यामधला आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून या विषयाच्या बाबतीमध्ये जे काही उत्तर देण्यात आलेलं आहे हे काही मला मान्य नाही आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत असताना कंत्राटी पद्धतीने आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिका नगरपरिषदा सर्व ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामगार काम करतात. त्यांना जे काही शासनाच्या वेतनाप्रमाणे देयक द्यायला पाहिजे ते त्या नगरपालिका महानगरपालिकांच्या माध्यमातून दिलं जातं. त्यांचा वेतन भत्ता असेल, भविष्य निर्वाह निधी असेल, कर्मचारी राज्य विमा असेल, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर आणि एक ओपन सिक्रेट आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला एखाद्या ठेक्यामध्ये जर 22,000 पगार असेल तर त्या कर्मचाऱ्याला पहिल्यांदा बँकेमध्ये 22,000 रुपये पगार हा केला जातो आणि नंतर त्याच्याकडनं 12,000 रुपये काढून घेतले जातात, 10,000 रुपये काढून घेतले जातात. एखाद्यामध्ये 18,000 पगार असेल तर 8,000 रुपये काढून घेतले जातात. दर महिन्याला सन्माननीय अध्यक्ष महोदय पगार होतो की त्याच्या दुसऱ्या दिवशी स्पेसिफिक अमाऊंट त्या कर्मचाऱ्यांच्या बँकेमध्ये जर सफाई ठेक्याचा विचार केला तर सुपरवायझर त्या कर्मचाऱ्यांना निरोप देतात की तुम्ही एवढी अमाऊंट आजची तुमच्या ह्या महिन्याची जमा करा. त्या कर्मचाऱ्यांना कंपल्सरी 4 सुट्ट्या घ्यायलाच लावतात. मात्र त्या 4 सुट्ट्यांचा पगार देखील महानगरपालिकेकडनं काढला जातो आणि तो पगार ठेकेदाराच्या आणि अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये जातो. अध्यक्ष महोदय, काही ठिकाणी तर ATM देखील कर्मचाऱ्यांचे हे त्या ठेकेदाराकडे असतात. एखादा कर्मचारी याच्यामध्ये उत्तर दिलंय की कोणाची तक्रार नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, उत्तर चुकीचं आहे. 2022-23 मध्ये काही संघटनांनी याच्यावरती आंदोलन करून त्याच्यामध्ये आंदोलन केल्यानंतर सफाईच्या ठेक्यामधून 500 लोकांनी त्याला लिहून दिलं होतं त्या संघटनेला आणि त्यानंतर 500 लोकांना कमी केलं
मग त्या ठेकेदाराने त्या काही लोकांना बोलवलं की जर तुम्ही ही तक्रार मागे घेत असाल तर आम्ही तुम्हाला परत कामावरती घेऊ. 300 लोकांनी ती तक्रार मागे घेतली. 200 कर्मचारी आज देखील ह्या कामाच्या मधून बाहेर आहे. त्यांनी लिहून दिलं नाही म्हणून त्यांचं ID बंद करण्यात येत आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे नाशिकमध्ये सर्वदूर सर्वांना ही वस्तुस्थिती माहिती आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपलं सरकार युवकांना रोजगार मिळण्यासाठी विविध योजना आणतं, परंतु गोर गरीब दलित वंचित म्हणजे पिचलेल्या रांजलेल्या गांजलेल्या कर्मचारी जो या ठेक्यामध्ये काम घेतो, नाल्यामध्ये उतरतो, शौचालय साफ करतो आणि आपल्या गावाची सफाई करतो, त्याच्याकडून पैसे घेण्याचं ही जी एक आधुनिक पद्धतीची खंडणी जी सुरू झालेली आहे, सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी मी आज सभागृहाचं आणि महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही मी लक्षवेधी आज टाकलेली आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह आहे. ह्या पेन ड्राईव्हमध्ये एका संघटनेने त्याच्यामध्ये स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे की त्या कर्मचाऱ्यांकडनं पैसे घेत असताना याच्यामध्ये ह्या पेन ड्राईव्हमध्ये व्हिडिओ आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, कोर्टामध्ये देखील गेले, परंतु अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणाऱ्या ह्या विषयामध्ये आज राज्याच्या लाखो कर्मचाऱ्यांवरती ह्याच्यामुळे अन्याय होतोय. म्हणजे सरकार पैसे देते, महानगरपालिका पैसे देते, नगरपरिषदा पैसे देत आहेत, परंतु हा पैसा माझ्या गरीब अतिशय अल्प मध्यमवर्गीय कुटुंबांमधून त्याच्याही पेक्षा अल्प गटामधून येणारा माझ्या कामगाराला पूर्ण पैसे मिळत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. तक्रार कोणाकडे करायची, कारण तक्रार ज्यांच्याकडे करायची ते देखील त्याच्यातले हप्ते खात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय नगरविकास मंत्री देखील उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी बसलेले. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे की जी तक्रार कुठळची आलेली नाहीये, मी तुम्हाला तक्रारीची सगळी पत्र देते की नाशिक महानगरपालिकेकडे ह्याच्या तक्रारी अनेक आलेल्या आहेत. नंबर 2, मी तुम्हाला हा व्हिडिओ देते. महाराष्ट्र शासन सदर विषयामध्ये कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून एसीबी डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी उत्तर दिले की एसीबीकडे तर पण तक्रार आली नाहीये, परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा कर्मचारी ID ब्लॉक होतो म्हणून घाबरतो आणि म्हणून सरकार या ठेकेदारांवरती जरब बसवण्याच्या दृष्टिकोनातून एसीबी किंवा SIT लावून ह्याची चौकशी करून कामगारांना न्याय देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. अशा पद्धतीने ठेक्यामध्ये काम करणारे जे ठेकेदार आहेत त्यांना आपण त्वरित ब्लॅकलिस्ट करणार का, आणि अशा विषयांमध्ये आपण विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून एक चौकशी समिती लावून चौकशी करून त्या विषयामध्ये जे कोणी अधिकारी देखील दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणार का, हा माझा तिसरा प्रश्न आहे. आणि जी काही कर्मचाऱ्यांच्या पगार किंवा त्याच्यातनं जे काही पैसे काढले गेलेले आहेत त्याची वसुली सरकार करणार का. माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय देवयानीताई फरांदे यांनी अतिशय महत्त्वाचा विषय मांडलेला आहे. मुळामध्ये नाशिकच्या संदर्भातला जो विषय आहे त्या संदर्भात निश्चितपणे पोलीसचा एक वरिष्ठ अधिकारी देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यामध्ये चौकशी करताना ठेकेदार आणि महानगरपालिकेचे अधिकारी या दोघांची चौकशी केली जाईल. त्यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जर याच्यामध्ये अशा प्रकारचे पुरावे आढळले तर कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश देखील देण्यात येतील. दुसरा विषय जो त्यांनी सांगितला, ही पण काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे की मागच्या काळामध्ये जेव्हा अशा प्रकारचे कंत्राटी जी काही कर्मचारी वेगवेगळ्या विभागात आहेत, आपण हा निर्णय केला की ठेकेदार यांना पूर्ण पैसे देत नाहीत म्हणून यांच्या बँक खात्यामध्ये पैसे द्यायचे. बँक खात्यामध्ये पैसे दिल्यानंतर आता पुन्हा तक्रारी वाढलेल्या आहेत की त्यांच्याकडे काहीतरी ATM कार्ड तयार करून घेतात आणि मग त्यातले ठराविक पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले की हे जे ठेकेदार आहेत हे त्या ATM कार्डनी विड्रॉ करतात. अशा प्रकारचे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि म्हणून या संदर्भात जे आपले कामगार विभागाचे सचिव आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही तयार करू आणि कशा पद्धतीनं या कामगारांना आपल्याला प्रोटेक्ट करता येईल, त्यांचा पैसा दुसरा कोणी काढून घेणार नाही, या संदर्भात काय कडक कारवाई करता येईल, अशा प्रकारे
त्यांना एक 2 महिन्याचा वेळ देऊन त्यांना त्याची स्कीम तयार करायला लावण्यात येईल आणि त्यानुसार या कामगारांना त्यांनी केलेल्या कामाचा पूर्ण मोबदला मिळाला पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी तजवीज केली जाईल। आणि यासोबत अशा प्रकारे कामगारांना दिलेल्या पैशातले पैसे जर कोणी घेतले तर तो फौजदारी गुन्हा मानून त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल। श्री राम कदम बोला। अध्यक्ष महोदय, हा विषय नाशिक महापालिकेतला अतिशय गंभीर विषय आहे। गोरगरीब कामगारांना लुटण्याचा प्रकार हा आहे आणि अनेक वर्षापासून ही कॉन्ट्रॅक्टरची प्रॅक्टिस चालू आहे। ATM कार्ड स्वतःकडे ठेवून जे पगार मिळतात त्याच्यातून पैसे घेण्याचे हे प्रकार आहेत। मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी आता एक चांगली घोषणा केली, परंतु आत्ताच एक उदाहरण द्यायचं झालं तर दिग्विजय एंटरप्राइजेस म्हणून एक कामगारांची कंत्राटदार फर्म आहे। 7 ते 8 वर्ष त्यांनी प्रॉव्हिडंट फंड भरला नव्हता आणि जेव्हा त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ते लक्षात आलं तर त्यांनी फक्त नोटीस पाठवली आणि प्रॉव्हिडंट फंड भरून घेतला, परंतु ती फर्म जी आहे ती काळ्या यादीत टाकली नाही। त्याच्यामुळे अतिशय महापालिकेचे लोक अधिकारी ह्या फर्मला आणि या कंत्राटदारांना पाठीशी घालता। माझा पर्टिक्युलर प्रश्न आहे की अशा फर्मवर आपण कारवाई करणार का आणि ज्या फर्मला हे अधिकारी पाठीशी घालता अशा अधिकाऱ्यांवर पण आपण कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, 7 ते 8 वर्ष जर पैसे भरलेले नसतील तर अशा प्रकारच्या फर्मला ब्लॅकलिस्टच केलं पाहिजे। त्यामुळे त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचे या ठिकाणी निर्देश देण्यात येतील आणि त्यांना जर कोणी अधिकारी पाठीशी घालत असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील। लक्षवेधी क्रमांक 2। लक्षवेधी क्रमांक 2। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील रिंगणगाव तालुका एरंडोल येथील तेजस गजानन महाजन या 13 वर्षीय बालकाचा दिनांक 16 जून रोजी गळा कापून निर्घुण हत्या झाल्याची घटना घडली आहे। अध्यक्ष महोदय, सदर घटना इतकी भयावह आहे की तेजस महाजन हा बालक संध्याकाळी 7 वाजता आपल्या वडिलांचे हार्डवेअरचे दुकान बंद करून जात असताना परप्रांतीय मजुरांच्या मागे जात असताना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। तेजस रात्रीपर्यंत घरी न आल्याने वडील गजानन महाजन यांनी पोलिसात फिर्याद दिली। दुसऱ्या दिवशी दिनांक 17 जून रोजी सकाळी तेजसचा मृतदेह गावातील पडीक शेतातील काटेरी झुडपात आढळून आला। त्यापासून जवळच परप्रांतीयांच्या मजुरांच्या झोपड्यावजा घरे आढळून आली। सदरचे परप्रांतीयही मजूर काल तिथून बेपत्ता झालेले दिसले। आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावून 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असता त्यांनी खुनाची कबुली दिलेली आहे। त्यात तेजसचा आम्हाला धक्का लागल्यामुळे आम्ही त्याला मारहाण केली आणि त्यात मृत्यू झाला असा कबुली जबाब सदर इसमांनी दिलेला असून 13 वर्षीय बालक मरेपर्यंत मारहाण करणे, मृत बालकाच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा न दिसणे, बालकाचा अक्षरशः अध्यक्ष महोदय कंठ काढून तिथे त्याचा खून करण्यात आलेला आहे, हा नरबळीचा प्रकार असल्याचे समोर आले आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात नरबळीसारखे प्रकार होत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे। या घटनेमुळे रिंगणगावसह संपूर्ण जिल्हा आदरला असून शाळेत गेलेला बालक हा घरी सुखरूप परत येईल का याची सुद्धा पालकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे। सदरच्या घटनेमुळे एक मोठी खळबळ उडाली असून सदरच्या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे व जनतेच्या संतप्त भावना आणि मनातील भीती दूर व्हावी यासाठी या घटनेचा तपास उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची SIT नेमून करण्यात यावा। सदर खटला अतिजलद न्यायालयाद्वारे चालवण्यात येऊन विशेष सरकारी वकील बनून श्री ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून महाराष्ट्रात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत। याबाबत अध्यक्ष महोदयांनी संबंधित विभागास आदेश देऊन चौकशी करण्यात यावी ही विनंती। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अमोल पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की एरंडेल तालुक्यातील रिंगणगाव या गावामधून संध्याकाळी आपल्या वडिलांचं हार्डवेअरचं दुकान बंद करून त्या ठिकाणी तेजस गजानन महाजन हा 13 वर्षीय बालक आपल्या घरी चालला होता। तो घरी जात असताना काही इसमांनी त्याला फूस लावून त्या ठिकाणी पळवून नेलं आणि 16 तारखेला तो घरी वापस न आल्यामुळे रात्री 11:15 वाजता त्याच्या आईवडिलांनी
त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. नंतर 17 तारखेला सकाळी 6 वाजता या मुलाचा मृतदेह एका ठिकाणी सापडून आला. याच्याकरिता दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करण्यात आली आणि 103(1) याप्रमाणे वाढीव कलम त्या ठिकाणी लावण्यात आले आणि 3ही आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आली. परंतु नंतर लोकांनी मोर्चा काढला आणि लोकांचं असं म्हणणं होतं की हा फक्त साधा खून नसून त्या ठिकाणी नरबळीचा प्रकार आहे. याच्याकरिता हे नरबळीचा प्रकार हा त्या ठिकाणी सिद्ध देखील झाला, म्हणून पुन्हा वाढीव कलम त्या ठिकाणी लावण्यात आलं आणि भारतीय न्याय संहिता कलम 61(2) आणि 140(1) व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोना ह्या नियमाच्या अनुषंगानं अधिनियम 2013चे कलम 3(2) याप्रमाणे गुन्ह्यात वाढ करण्यात आली. नंतर असं लक्षात आलं की या ठिकाणी लोकांच्या भावना लक्षात घेता आणि गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता SIT त्या ठिकाणी नेमण्यात आली. आपली जी मागणी आहे की SIT नेमण्यात यावी, तर SIT त्या ठिकाणी ऑलरेडी नेमण्यात आलेली आहे. ॲडिशनल SP, DYSP, PI आणि त्यांच्यासोबत इतर 4 व्यक्ती त्या ठिकाणी दिलेली आहे. सध्या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. चला पुढे जाऊया. चला लक्षवेधी क्रमांक 4. लक्षवेधी क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 4. महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये सरकारने जे काही उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय 29 जुलै 21 मधील तरतुदीनुसार जे काही पर्सेंटेज कामाचं वाटप करायला पाहिजे, मजूर सहकारी संस्था 33%, सुशिक्षित बेरोजगार अभियंते 33% आणि नोंदणीकृत नियमित कॉन्ट्रॅक्टर 34%, ते याच्यामध्ये पाळण्यात आलेलं नाही असं उत्तरामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मजूर संस्थांना 50%, सुशिक्षित बेरोजगारांना 21% आणि खुल्या निविदाच्या 29%. त्याचप्रमाणे उत्तरामध्ये हेही मान्य करण्यात आलेलं आहे की आदर्श आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळं हे काम थोडंसं घाई गडबडीत झालेलं आहे, हे उत्तरातून सूचित करण्यात आलेलं आहे. म्हणून मी स्पेसिफिक एकच प्रश्न विचारतो की लक्षवेधीमध्ये मागणी केल्याप्रमाणे मुख्य अभियंता कडामार्फत संभाजीनगर या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करणार का, हा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी मला विचारायचा आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य माननीय प्रकाश दादांनी हा जो मुद्दा मांडला आणि त्या आम्ही उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय त्या संदर्भातलं वास्तव मान्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कारण अनेक आहेत, परंतु सन्मान्य सदस्यांची जी मागणी आहे की मुख्य अभियंत्याच्या करवी याची चौकशी करावी, अध्यक्ष महोदय तशा सूचना देण्यात येतील आणि 15 दिवसामध्ये या चौकशी अहवाल सादर करण्याचे अध्यक्ष महोदय आदेश देण्यात येतील. सुधीर भाऊ. गंभीर मुद्दा आहे आणि अध्यक्ष महाराज, आश्चर्य हे आहे की मंत्री महोदयांनी स्वतःच्या उत्तरामध्ये स्वतःच असा तर्क दिला आहे की 29 जुलै 21च्या GRचं महत्त्व हे आमच्या मनात मजुरांकडून हे काम करायचं आहे म्हणून आम्ही 50% दिलं. पहिला तर माझा आक्षेप आहे की रूल्स ऑफ बिझनेसमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याला GR मध्ये असणाऱ्या तरतुदी बदलता येत नाही आणि म्हणून चौकशी तर नंतरचा भाग आहे, उत्तरातच तुम्ही हे मान्य केलं आहे. म्हणून पहिली माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की उत्तरात तुम्ही मान्य केलं 50% काम दिलं. अध्यक्ष महाराज, स्पेसिफिक असणाऱ्या GR मध्ये तुम्हाला रूल्स ऑफ बिझनेसमध्ये कोणताही अधिकारी आपल्या मनात येईल म्हणून बदल करू शकत नाही. आवश्यक असेल तर इंटरनेटचं युग आहे, राज्य सरकारच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. म्हणून माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही ताबडतोब त्याला निलंबित करणार आहात. दुसरा प्रश्न, अध्यक्ष महाराज, या मजूर सहकारी ज्या सोसायटी आहे, खरं तर हाही एक अभ्यासाचा विषय आहे. अध्यक्ष महाराज, याचं रजिस्ट्रेशन जे होतं ना ते फक्त मजुरांनी करायचं असतं, पण महाराष्ट्राच्या हजारो मजूर सहकारी संस्थेमध्ये ज्यांच्याकडे 25-25 लाखाच्या गाड्या आहे ते मजूर सहकारी संस्थेचे सदस्य आहे
आणि म्हणून माझा दुसरा प्रश्न आहे की मजूर सहकारी संस्थेमध्ये आता यापुढे मान्य मुख्यमंत्री महोदय सुद्धा आहे, त्यांच्या खात्यात मजुरी पाठवले जाणार आहात का? हे माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न असा आहे की मोठ्या प्रमाणावर बचत गट या मजूर सहकारी संस्थेला 8,000 ते 9,000 कोटीची कामं वर्षाला देतोय अध्यक्ष महाराज. यामध्ये अनेक ठिकाणी अनियमितता होत आहे. तर माझा तिसरा प्रश्न आहे की मजूर सहकारी संस्थेचं काम वाटप हे त्या विधानसभा क्षेत्राच्या आमदार आणि 4 तज्ञ समितीची नियुक्ती करून ते वाटप होणार आहे का? हा माझा तिसरा प्रश्न आहे की आमदारांनी हे काम वाटावं. आणि चौथा, मान्य मुख्यमंत्री महोदय धडाकेबाज निर्णय घेण्यामध्ये त्यांचं नाव देशात आहे. तिसरा निर्णय की या मजूर सहकारी संस्थेला एक अबलिक देऊन तुम्ही बचत गट हा शब्द टाकणार आहात का? जर तुम्ही अबलिक बचत गट दिलं तर 9,000 कोटीची कामं, विश्वगौरव देश गौरव पंतप्रधान म्हणताय नारी से नारायणी तक, महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत आपल्या सरकारची भूमिका काय? या 33% जे आरक्षण फक्त मजूर सहकारी संस्थांना आहे, याला एक अबलिक करायचं, बचत गट टाकायचे आणि आमदारांची समिती आणि 4 लोकांची समिती करा. महाराष्ट्रामध्ये त्याचा इतका अनुकूल परिणाम होईल, जसा परिणाम लाडक्या बहिणींचा झाला तसाच चांगला शुभ परिणाम होईल. मान्य मुख्यमंत्री महोदयांनी याचं उत्तर द्यावं. त्यांचं या उत्तरातून आमचं समाधान होईल. मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्यावं ही विनंती आहे. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सुधीर भाऊंनी जी मागणी या ठिकाणी केलेली आहे ती नक्की तपासली जाईल आणि अशा प्रकारे कमिटी करून आमदारांना त्याच्यात प्रमुख बनवता येईल का हा निश्चित विचार करू. शेवटी याच्यामध्ये पारदर्शिता आपल्याला आणली पाहिजे. त्या पारदर्शिता आणण्याच्या दृष्टीनं ती कशा प्रकारे करता येईल सुधीर भाऊंशी देखील आपण त्या संदर्भात निश्चितपणे चर्चा करू. आणि नाही, कमिटी योग्य बनवू, काळजी करू नका. नाही आणि बचत गटाचा विचार आपण करू. पण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण महिला सहकारी संस्था केवळ महिलांच्या या रजिस्टर करायची परवानगी दिली आणि त्याप्रमाणे सगळ्या महिला बचत गटांनीच मोठ्या प्रमाणात महिला सहकारी संस्था रजिस्टर केलेल्या आहेत. त्यामुळे त्या महिला सहकारी संस्थांना आपण अशा प्रकारचं काम देण्याकरता मान्यता देऊ. बोला बोला. नाही, लक्षवेधी क्रमांक 5. लक्षवेधी क्रमांक 5 महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, कांदेगाव तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथील गाव हद्दीतील झुडपी सर्वे नंबर 63 व 64 ही जमीन वनविभागाची आहे. या वनविभागाच्या शासकीय जमिनीवर शासनाची कोणतीही परवानगी न घेता अतिक्रमण करून धार्मिक शिक्षण व संस्थेचे बांधकाम आहे. त्यासंबंधी तिथल्या ग्रामपंचायतनी जिल्हाधिकारी असेल, मुख्य वनरक्षक असेल यांना तक्रार केली आहे. नंबर 2, सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरमणी येथील गेट क्रमांक 574, गट क्रमांक 569 या वनजमिनीवर देखील धार्मिक अतिक्रमण व घरं झाले आहेत. नंबर 3, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील फॉरेस्ट कॅन्टॉनमेंट 421 गट क्रमांक 1140 ही वनविभागाच्या जागेवरही धार्मिक अतिक्रमण झालं आहे. असं महाराष्ट्रात किमान 70 ठिकाणी तक्रारी आल्या आहेत. अशा प्रकारे वनजमिनींवर धार्मिक अतिक्रमण करणे, तिथे सरकार विरोधी, संविधान विरोधी कामं करणे अशा पद्धती सुरू झाल्या. माझे 4 प्रश्न आहेत माननीय वनमंत्र्यांना. वनविभागाच्या जमिनीवरील अनधिकृत धार्मिक स्थळे आणि बेकायदेशीर बांधकाम यासाठी मोहीम राबवून अनधिकृत बांधकामाची यादी संकेतस्थळावर आपण किती दिवसात प्रसिद्ध करणार आहोत का? नंबर 1. नंबर 2, येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील वनजमिनीवरील अनधिकृत धार्मिक स्थळे व बेकायदेशीर बांधकामे निष्कासित किंवा तोडण्यासाठी आपण काही योजना राबवणार आहोत का? नंबर 2. नंबर 3,
अनधिकृत धार्मिक स्थळे बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर आपण गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालणार आहोत का? नंबर 4, अनधिकृत धार्मिक स्थळे व बांधकामे यांच्यावर कारवाई करण्यात आली. जे अधिकारी यांच्यावर कारवाई करत नाही, ग्रामपंचायती सरपंच सचिव स्वतःहून तक्रार करतात, कोणत्याही पक्षाची असू दे, पण त्याच्यावर अधिकारी लक्षच देत नाही आणि मोठ्या प्रमाणात वनजमिनींवर धार्मिक अतिक्रमण होतच आहे. अशा अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार आहोत का? मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रवीण दटके यांनी हा जो उल्लेख केला आहे तो स्पेसिफिकली नागपूर जिल्ह्यातली तालुका सावनेर मौजे कोंदे गावातला या बाबतीमधली माहिती मी आता देतोच, परंतु त्याने जे 4 प्रश्न विचारले की महाराष्ट्राच्या विविध विभागातल्या विविध जिल्ह्यातल्या तालुक्यात वन विभागाच्या जागेवर विविध प्रकारची धार्मिक बाबतीमध्ये अतिक्रमण झालेलं आहे, त्याची माहिती निश्चितपणे एकूण संकलित केली जाईल आणि साधारण 2 महिन्याच्या आतमध्ये ती त्या ठिकाणी सगळ्यांच्या माहितीकरता सांगितली जाईल. एकूणच कुठल्याही धर्माच्या कुठल्याही जातीच्या लोकांची जी अतिक्रमणं असतील तर त्या बाबतीमध्ये बाब तपासली जाईल आणि तपासाअंती जर का फॉरेस्टच्या जागेवर असतील तर त्या अनुषंगानं फौजदारी खटले पण दाखल केले जातील, वन विभागाच्या मार्फत सुद्धा कारवाई केली जाईल आणि नुसते त्या संस्थेवर नाही तर जी धार्मिक बांधकामं करणारे जे व्यक्ती असतील त्या व्यक्तींना सुद्धा फौजदारी एकूण कारवाईच्या समोर जावं लागेल. चला शेवटचा प्रश्न. हा शेवटचा प्रश्न. त्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत असेल अनेक संस्थांनी तक्रारी केल्या त्याच्यावर जर लक्ष दिलं नाही, महिना 2 महिने 6 महिने वर्षभर, अशा अधिकाऱ्यांवरही आपण कारवाई करणार आहोत का? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्य दटके यांनी सांगितल्याप्रमाणे वन खात्याच्या सर्वच महाराष्ट्राच्या असलेल्या जमिनींवर झालेलं अतिक्रमण आणि त्याची एकूण असलेली न्यायालयीन काही बाबी असतील त्या सर्वच बाबतीतली माहिती दिली जाईल आणि जे अधिकारी खरोखर अशा प्रकारच्या लोकांना प्रोत्साहित करत असतील किंवा त्यांना मदत करत असतील त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. चला सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की महाराष्ट्राचे सुपुत्र आदरणीय न्यायमूर्ती भूषण गवई रामकृष्ण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र विधानतर्फे आज दुपारी 2 वाजता मध्यवर्ती सभागृह विधान भवन येथे सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. आदरणीय सरन्यायाधीश श्री भूषण गवई दोन्ही सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांना भारताची राज्यघटना या विषयावर संबोधित करणार आहे. सदर कार्यक्रम संपल्यानंतर 30 मिनिटांनी सभागृहाची बैठक पुन्हा भरेल.